रुग्णांच्या सेवेसाठी कमलनयन बजाज रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आणि त्यांच्या यशाचे एक एक टप्पे आता पार होत आहेत। ज्येष्ठ स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवधर यांनी नुकत्याच 50 रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत। अत्यंत उच्च शिक्षित, अनुभवी आणि कुशल सर्जन असताना नव्या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करून या शस्त्रक्रिया करण्यासाठीचं प्रशिक्षण आणि परीक्षा अशी सगळी प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आणि हे वाखाणण्याजोगे आहे। मृदू भाषा, रुग्णांना समजून घेण्याची हतोटी, कुशल आणि प्रभावी उपचार पद्धती हे त्यांच्या यशाचे सूत्र आहे। डॉक्टर प्रेरणा देवधर या नव्या पिढीतील डॉक्टरसाठी खरा प्रेरणा स्रोत आहे। या यशाच्या एकूण प्रवासाबद्दल तसेच रोबोटिक शस्त्रक्रियांबद्दल डॉक्टर प्रेरणा देवधर यांनी व्यक्त केलेलं हे मनोगत। नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा देवधर। मी कमलनयन बजाज रुग्णालय येथे गेले 22 वर्ष क्रिटिकल केअर ऑब्स्टेट्रिशियन म्हणून काम करते आहे। गेल्या वर्षभरापासून मी रोबोटिक गायनेकोलॉजी पण करते आहे, म्हणजे रोबोटच्या सहाय्याने ज्या शस्त्रक्रिया होतात गर्भपिशवीच्या त्या पण इथे करण्यात येत आहे। कमलनयन बजाज रुग्णालयातलं जे रोबोटिक डिपार्टमेंट आहे हे अतिशय अत्याधुनिक आहे आणि गेले 2 वर्षापासून आमच्या सर्वांच्या मिळून जवळपास 150च्या वर शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की आज माझी स्वतःची 50वी यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया मी केलेली आहे। या शस्त्रक्रियांचा एक फायदा म्हणजे रुग्णाला अजिबातच पोस्ट ऑपरेटिव्ह वेदना होत नाहीत। रक्तस्रावाचं प्रमाण सुद्धा एकदम नगण्य असतं आणि रुग्ण झपाट्याने आपल्या स्वतःच्या पूर्ववत आयुष्याला लागू शकतो, म्हणजे रिकव्हरी ज्याला म्हणतो आपण ती खूपच जलद असते, फास्ट असते। आणि बाकी डूज आणि डोंट्स म्हणजे हे करू नका ते करू नका जे युजुअली रूटीन ऑपरेशन्स नंतर जे सांगितलेलं जातं तसं काही या रोबोटिक शस्त्रक्रियानंतर आपल्याला फारशी काळजी घ्यावी लागत नाही। हा याचा सगळ्यात मोठा फायदा आहे। म्हणून कामाला, स्वतःच्या कामाला, व्यवसायाला किंवा नोकरीला लवकर हा पेशंट जॉईन करू शकतो आणि त्यातच आपण या सर्वांनी या सुविधाचा इथे लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती। धन्यवाद।